झुंबर. खांडववन 20 मैलावर राहिलं तेव्हा बसमध्ये आम्ही दोघेच उतारू शिल्लक होतो. मी आणि वैजू. बाकी जे काही मुठभर प्रवासी सुरुवातीला होते ते कधीच उतरून गेले होते. बाहेर संध्याकाळ झाली होती. बस झाडीतल्या अरुंद वाटेने शक्य तेवढ्या वेगानं चालली होती. दोन्ही बाजूंच्या झुडपाची पानं आणि काटक्या बसच्या खिडक्यांवर फडाफड आपटत होती. कुणीही कुणाशी बोलत नव्हतं. एरवी आम्हा दोघांची बोलण्याची स्पर्धा चाले. दोघेही आपलेच घोडे पुढे दामटीत असू. पण या क्षणी मी गप्प होतो. वैजूची चिवचिव देखील थांबली होती. खरे तर आज बोलण्यासारखे पुष्कळ असे होते. आज आमच्या मधुचंद्राचा पहिला दिवस होता. 2 दिवसापूर्वी आमचं लग्न झालं होतं. घरच्या मंडळींनी जुळवून नव्हे चांगला प्रेमविवाह झाला होता आमचा. तेव्हा एकमेकांना बुजण्याचा प्रश्नच नव्हता. बोलायला विषय भरपूर होते. लग्नाआधीच्या आयुष्यातल्या आठवणी आणि लग्न समारंभातील गमती. यातून लग्नानंतरचे 2 दिवस पाहुण्यांच्या वर्दळीत गेलेले. एकांत असा थोडाफारच आत्ताच मिळालेला. तेव्हा बोलायला उधाणी यायला हवे होते. मधुचंद्र कसा साजरा करायचा हे लाजत लाजत बोलता आले असते. पुढच्या आयुष्याची चित्रे रेखाटता आली असती. निदान आज रात्रीच्या सुखाच्या कल्पनेने दोघांनी एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसायला तरी हवे होते. पण तसे होत नव्हते एवढे खरे. दोघांच्याही मनावर एक विचित्र दडपण आले होते. खांडववनसारख्या आडबाजूच्या ठिकाणी मधुचंद्राला जाण्याची कल्पना मला काव्यमय वाटत होती. गावात हॉटेल एकच. तिथेच उतारूंचा इतका तुटवडा की मध्यरात्री दार ठोठावले तरी उतरायला जागा मिळत असे. अर्थात नंतर कसली अडचण यायला नको म्हणून मी आधीच पत्र टाकून जागा मिळण्याची निश्चिती करून ठेवली. आता खांडववन कधी येईल असं होऊन गेलं. काय गंमत आहे पहा. आमच्या दोघांच्या आयुष्यातील हा पहिलाच एकत्र प्रवास. त्याची आठवण आम्ही जन्मभर मनात जतन करणार होतो. पण प्रत्यक्षात मात्र तो कधी एकदा संपेल असं झालं. मी वैजूकडे पाहिलं. वारे असह्य होऊन तिने पदर डोक्यावर ओढून घेतला. तिचा चेहरा सुंदर, किंचित त्रासलेला आणि थकलेला दिसत होता. बाहेरच्या सावल्या अधिकच गडद झाल्या होत्या. सारे वातावरण भिजल्यासारखे थंड आणि जडशीळ होऊन गेले. पावसाच्या झडीत हरवून गेलेल्या पाखरांच्या जोडीसारखी आम्ही दोघे निमूट बसून राहिलो. जंगलातून वाट काढणाऱ्या बसचा घोघो आवाज ऐकत. कधी एकदा हा प्रवास संपेल आणि खांडववन येईल याची वाट पाहत. आणि एकदाचे खांडववन आले. स्टॉपवर मुळीच वर्दळ नव्हती. 1-2 फळविक्यांशिवाय आणि 4-2 आषाढभूत हमालांशिवाय बाकी तळ रिकामाच होता. आम्ही बसमधून उतरून भांबावल्यासारखी इकडे तिकडे पाहत राहिलो. बस वळली आणि रेरे आवाज करीत मुरदाटपणे निघून गेली. तिच्या दिव्याच्या प्रकाशानं झुडपांची एक रांगच्या रांग उजळून निघाली आणि दुसऱ्या क्षणी सावल्यात मिसळून गेली. बसचा आवाज दूरवर गेला आणि सारे चिडीचिप्प झाले. समोर काळकभिन्न पहाड उभा होता. खालच्या दरीतून धुके हळूहळू वर यायला सुरुवात झाली. एक केविलवाणा पोरगेला हमाल आवाज न करता आमच्या समोर येऊन कमरेत वाकून उभा राहिला. सुटकेस त्याच्याकडे देऊन आम्ही चालू लागलो. एकूण आम्ही खांडववनात येऊन तर पोहोचलो, पण अजूनही मनावरचा ताण कमी झाला नव्हता. खांडववनाचे पहिले दर्शन वाटलं होतं तेवढं रमणीय नव्हतं. आधी झपाट्याने अंधारू लागल्याने काही दिसणेही कठीण होते. काळ्या कुट्ट पहाडांनी गावाला गिळून टाकल्यासारखं दिसत होतं. झाडे गोंगड्या पांघरून बसल्यासारखी विचित्र दिसत होती. सगळीकडे निजानीज होऊ लागली. वैजू अस्वस्थपणे माझ्याकडे सरकली. तिला थंडी तर वाजत होतीच, पण या परक्या गावात ती घाबरल्यासारखी झाली होती हेही अगदीच खरे. मी धीर दिल्याप्रमाणे तिच्या कमरेभोवती हात टाकला. तिला थोडेसे बरे वाटले असेल. माझी वैजूला बरे वाटावे म्हणून मी काहीही केले असते. पण मला धीर देणारं कोण होतं? मी स्वतःच मनाला समजावू लागलो. गाव असेल परका, पण त्यात घाबरण्याजोगे काय होते? हॉटेलमधील खोली आगाऊ रिझर्व केलेली. 5-10 मिनिटातच आम्ही हॉटेलवर पोहोचलो असतो. गरम पाण्याने हातपाय आणि तोंड स्वच्छ धुतलं असतं.
4 घास पोटात ढकलले असते आणि मऊ मऊ बिछाण्यावर अंग झोकून दिले असते. बिछाना. भीतीच्या विचारांना मन जागाच राहणार नाही. मी वैजूचा होतो आणि वैजू माझी होती. रात्र आमची दोघांची होती. मधुचंद्राची पहिली रात्र. अपेक्षित सुखाच्या कल्पनेने माझ्या अंगावर रोमांच सरसरून उभे राहिले. हमालाने सामान हॉटेलाच्या दाराशी ठेवले. मी एक नोट त्याच्या हातात ठेवली आणि तो सलाम करून निघून गेला. हॉटेलचे मालक कम मॅनेजर घाईघाईने बाहेर आले. पाहिल्याबरोबर कुणाचेही मत चांगले व्हावे असा गृहस्थ होता तो. जाडजूड आणि हसतमुख, किंचित बुटका. त्याचे डोळे किलकिल करून बोलण्याची सवय मला अजबच वाटली. मी नाव सांगितले. मालक मोठ्या अदबीने आम्हाला आत घेऊन गेले. त्यांच्या ऑफिसमध्ये हॉटेलचा नोकर प्यायला पाणी घेऊन आला. आम्हाला थोडे विसावल्यासारखे झाले. वृत्ती उल्लसित झाली. मग मला बाजूला घेऊन मालक म्हणाले, तुमचं पत्र मिळालं. पण हे पहा, तुम्ही मला माफ केलं पाहिजे. आज रात्री तुम्हाला खोली मिळू शकणार नाही. एकदम आकाश कोसळल्यासारखं झालं. काय बोलावं ते सुचेनासं झालं. मी जेमतेम विचारलं, का? डोळे किलकिले करून मालक म्हणाले, इथं जवळच एक धरण बांधलं जाणार आहे. त्यासाठी सरकारी इंजिनियर्सची पार्टीच्या पार्टी इथं आली आहे. त्यांना जागा पुरत नव्हती, पण खोल्यामधून अक्षरशः कोंबून त्यांची कशीबशी व्यवस्था केली आहे मी. एकही खोली रिकामी नाही. मला खरे म्हणजे संताप यायला हवा होता, पण समोर आलेल्या संकटाने मी इतका हतबद्ध झालो की मला रागावणे देखील शक्य नव्हते. बिचारी वैजू थकलेला जीव कसाबसा गोळा करून ताटकळत बसली होती. तिला जाऊन काय सांगायचे? खोली मिळत नाही असे? पण वैजूच उठून आमच्यापाशी आली. आमचे काहीतरी याच प्रकारचे बोलणे चालले असावे असा संशय आला होता तिला. तिनं येऊन विचारलं, काय झालं? हे म्हणतात की जागा खाली नाही. पण आपण आधी पत्र लिहिलं होतं ना. मला सांगितलेले सारे मालकांनी पुन्हा तिला एकदा समजावून दिले, अत्यंत शांतपणे आणि दिलगिरीच्या स्वरात. कुठल्या मुहूर्तावर आम्ही मधुचंद्राला निघालो होतो कुणास ठाऊक. मालकावर संतापण्यात काहीच अर्थ नव्हता. नेहमी रिकामे असलेले ते हॉटेल आज आमच्या दुर्दैवानं गच्च भरून गेले होते. आम्ही पत्र लिहिले होते खरे, पण त्याचे उत्तर आले नव्हते. आम्हाला खोली द्यायला ते मुळीच बांधलेले नव्हते. ते आम्हाला अगदी कोरडेपणाने सरळ घालवून देऊ शकले असते. याउलट ते निदान दिलगिरी व्यक्त करत होते. आणि तेही काही कमी होतं का? पण नुसत्या दिलगिरीने प्रश्न सुटत नव्हता. उद्या सकाळी त्यांच्यापैकी 3 जण जाणार आहेत. उद्या मी तुम्हाला एक रूम देऊ शकतो, मालक म्हणाले. थँक्यू. मी स्वर शक्य तेवढ्या शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत म्हणालो. पण आज रात्री आम्ही कुठं जायचं? तेही खरंच. ते ओशाळल्याप्रमाणे हसले. तुमच्या मधुचंद्राची पहिली रात्र ना आज? पत्रात लिहिलं होतं तुम्ही. त्यांचा हेतू आम्हाला खिजवण्याचा नव्हता, पण तरी मी त्रासल्यासारखा झालो. जसे काही आम्ही तरुण आहोत हा आमचा अपराध आहे. जसे काही आम्ही मधुचंद्र साजरा करत आहोत हा खुळेपणा आहे. पण आम्ही जायचं कुठं या एवढ्या रात्री? दुसरं एखादं हॉटेल आहे का इथं? नाही, ते मान हलवीत म्हणाले. पण मी बघतो काही व्यवस्था होण्यासारखी आहे का. घाबरू नका, तुमच्याबरोबर बाई माणूस आहे. मी तुम्हाला उघड्यावर पडू देणार नाही. तुम्ही आधी जेवून घ्या, तोवर मी पाहतो काही सुस्त का ते. आम्हाला त्यांचा एकदम आधार वाटू लागला. कुठला कोण मनुष्य? 10 मिनिटापूर्वी आम्ही त्याला पाहिले देखील नव्हते, पण तो आता एखाद्या घराच्या वडीलधाऱ्या माणसासारखी आमची काळजी करीत होता. आम्ही हातपाय धुतले. तोवर नोकर ताटे घेऊन आला. मला सणसणीत भूक लागली होती. मी जेवढावर चांगला आडवा हात मारला. मात्र वैजूच्या मनावर चांगलाच ताण पडलेला दिसत होता. ती नुसते अन्न चिवडीत बसली होती. आम्ही जेवून होता होताच मालक आमच्या जवळ आले. त्यांना काहीतरी कल्पना सुचली होती, पण ते स्वतःच थोडे साशंक असावेत, कारण त्यांच्या गुबगुबीत चेहऱ्यावरचे स्मित मावळून गेले होते. तो थोडा गंभीर वाटत होता. तुमचं जेवण तर झालेलंच आहे. उद्या सकाळी तुम्ही इथं राहायला येऊ शकता. मालक म्हणाले, रात्रीपुरताच प्रश्न आहे. त्यासाठी मला एक कल्पना सुचली आहे. इथून जवळच एक घर आहे.
ते रिकामच असतं. आमची साशंकता ओळखून ते पुढे म्हणाले, तसं परक्याचं घर नाही ते. माझा भाऊच त्याची देखभाल करतो. त्या घराशेजारीच राहतो तो. वैजू काहीच बोलली नाही, पण तिला या विचारात काहीतरी वावगे वाटलेले दिसले नाही. चालेल का आजच्या रात्रीपुरती व्यवस्था? मालक गारजीवपणे विचारत होते. नाही म्हणण्यासारखी आमची परिस्थितीच नव्हती. दुसरा काही पर्यायही नव्हता. शिवाय या सोयीत नाव ठेवायला जागाच नव्हती. असा मालकाचा चेहरा गंभीर कसा? माझा भाऊ एकटाच असतो आणि तो देखील त्या घरात राहत नाही. शेजारी 2 खोल्यांचा एक मांगर बांधलेला आहे, तिथं राहतो. मला तुमच्याबरोबर येता येणार नाही. इथून सगळं आटपायला 2 तास तरी लागतील. पण मी गडीत येतो तुमच्याबरोबर. चिठ्ठी देतो लिहून. इतक्या माणुसकीने वागणारा हॉटेल मालक कुठे भेटेल असे या क्षणापर्यंत मला तरी वाटले नव्हते. मी त्याचे आभार मानले. ते नसते तर आज आमचे काय झाले असते कुणास ठाऊक. त्यांनी सुचवलेल्या ठिकाणी जाऊन आम्ही उत्साहाने तयार झालो. इतका वेळ मनावर पडलेले दडपण एकदम निघून गेले आणि आता मोकळे वाटू लागले. पण आमच्या उत्साहाला मालक मात्र प्रतिसाद देत नव्हते. परिस्थिती आता बरोबर उलटी होती. आम्हाला उत्साह वाटत होता, पण त्यांच्या मनावर मात्र कसला तरी ताण पडलेला दिसत होता. असे का? काही क्षणातच मला याचा उलगडा झाला. मला बाजूला घेऊन ते म्हणाले, आय एम व्हेरी सॉरी. मला तुमची याहून चांगली व्यवस्था करताच आली नाही. यात काय वाईट आहे तेच समजत नव्हते. मालक क्षणभर गप्प राहिले, सांगावे की नाही अशा विचारात. मग त्यांनी वैजूकडे एक कटाक्ष टाकला आणि हलक्या आवाजात म्हणाले, वेल, आय मस्ट वॉर्न यू. कशाबद्दल? मी चमकून विचारलं. ते घर चांगलं नाही. नसू द्या हो. काही गैरसोयी असल्या तरी आम्ही चालवून घेऊ. एका रात्रीचा तर प्रश्न आहे. तसं नाही. चांगलं नाही म्हणजे तिथं काहीतरी. मी हसलो. नेहमीचीच हकीकत. भुताटकी. रिकामं घर म्हणजे भुताटकीचा वावर असायला पाहिजे असा नेहमीचा विश्वास. हसू नका. या घरात 2 मृत्यू झाले आहेत. पण काय होतं तिथं? भूत दिसतं. काय होतं कुणालाच माहीत नाही. प्रत्यक्षात कुणीच पाहिलं नाही. पण तरीही लोक त्या घरात राहायला तयार होत नाही एवढंच खरं. म्हणून तर अजून ते घर रिकामं राहिलंय. मला गंमत वाटली. अफवा, निव्वळ अफवा. कुणी काही पाहिलेलं नाही तरीही म्हणे घर झपाटलेलं. प्रत्येक गावात एखाद दुसरं असं घर असतंच म्हणे. त्यांच्याविषयी काही ना काही अफवा रूढ असतात. प्रत्यक्षात मात्र त्या अफवांना काहीच आधार नसतो. प्रत्यक्ष भूत कोणीच पाहिलेलं नसतं. पण 4 रिकामटेकडे काहीतरी रचून सांगतात आणि भित्रे लोक त्यावर विश्वास ठेवतात. माझी तर भुताटकीवर मुळीच विश्वास नाही. माझा तरी भुताटकीवर मुळीच विश्वास नव्हता. त्यातून आजची रात्र कशी तरी काढायची होती. आज भीतीला जागाच नव्हती. घाबरायला सवडही नव्हती. ज्या परमोच्च सुखात आत आम्ही बुडून जाणार होतो तिथे भुताटकीचा विचारही शिरकू शकत नव्हता. तुम्ही काही काळजी करू नका मालक. उद्या सकाळी इथला चहा प्यायला आम्ही दोघेही हजर होतो की नाही बघा. मी हसत हसत म्हणालो. मालकांनी नुसतेच खांदे उडवले. वैजूला मात्र मी यातलं काहीच सांगितलं नाही. गड्याने कंदील उचलला. आम्ही तिघेही बाहेर पडलो. वाटेत कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. पालापाचोळ्यातून चालताना पायाखाली मोडलेल्या काटक्यांचा कडकड आवाज येत होता तेवढाच. पण त्या शांततेत तो देखील किती विचित्र वाटत होता. सगळीकडे अगदी शांत शांत झालं होतं. गाव केव्हाच गुडूप होऊन झोपी गेला होता. चालताना गड्याच्या हातातला कंदील हेलकावे खात होता. त्यामुळे आजूबाजूच्या झुडपावर चित्रविचित्र आकाराच्या सावल्या हिंकळत होत्या. कंदिलाचा प्रकाश पायाखाली पडत होता. त्यामुळे नुसते गुडघ्यासारखे 6 पाय खोखल्यातून त्या काळोखातून चालत असल्याचा चमत्कारिक भास होत होता. मालकाचे शब्द माझ्या डोक्यात पुन्हा पुन्हा घोळत होते. आय मस्ट वॉर्न यू. रिकामं घर, घरात 2 मृत्यू. काय दिसणार होतं आम्हाला त्या घरात?
बहुधा आम्ही स्वतःच्याच सावल्यांना घाबरणार होतो. एखादा किरकिरणारा दरवाजा, उंदराघुशींचे आवाज, नाहीतर स्वतःच्याच पावलांचे पडसाद असलं काहीतरी ऐकून कुणीतरी आहे म्हणून पळत सुटणार होतो. नाहीतर कथा कादंबऱ्यात किंवा चित्रपटात असते तसले कोणीतरी पांढरी चादर गुंडाळून अवचित आमच्या समोर येऊन उभं राहणार होतं. पण असल्या पुसक्या गोष्टींच्या भयाला मनात थारा देऊ की आजची अनमोल रात्र वाया घालवू असं शक्यच नाही. भूत समोर दिसले असते तर मी मात्र बखोट धरून त्याला बाहेर हाकलून दिले असते. हात जोडून म्हटले असते, माफ कर, पुन्हा केव्हा तरी. आज आम्हाला बिलकुल सवड नाही. या गमतीच्या विचारांनी मला अधिकच धीर आला. उत्साह वाटण्यासारखे पुष्कळ होते. अडचणीत सापडल्यानंतरही आयत्या वेळी का होईना पण नशिबानं एक जागा मिळाली आणि कशी का होईना पण आजची रात्र साजरी करण्यापुरती ती पुरेशी होती. आता रात्र फुलवणं माझं काम होतं. या रात्रीची मी किती दिवसांपासून वाट पाहत होतो. अगदी माझी आणि वैजूची पहिली भेट झाल्यापासून. पहिल्या भेटीतच आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो. ते प्रेम दिवसेंदिवस वाढत होतं. एकमेकांच्या मनात फुलणारे आणि एकमेकांच्या मनाला आम्ही फुलासारखं जपत होतो. एकमेकांच्या शरीराला एवढेसे कष्ट होऊ नये यासाठी जीवाचे रान करत होतो. थंडी वाजते, मी वैजूला म्हटले. माझा कोट देऊ का? तिनं नकारार्थी मान हलवली आणि नाजूक स्मित केलं. त्याचा अर्थ मला अनुभवाने ठाऊक होता. मी तुझा कोट घातला तर तुला नाही का थंडी वाजणार? तिच्या स्मिताला उत्तर म्हणून मी चालता चालताना तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला जवळ ओढलं. पण बरोबरच्या गड्याकडे एक दृष्टिक्षेप टाकून ती लटक्या रागानं बाजूला सरली. किती नाजूक होती ती माझी वैजू. परमेश्वरा, हिच्या या नाजूक देहाला कधी कसले कष्ट पडू देऊ नकोस. वैजूच्या शरीराला स्पर्श करताना मला नेहमी धास्ती वाटायची की आपण या फुलाच्या पाकळ्यांना दुखावत तर नाही ना. मऊसूद अगदी साईसारखे नितळ आणि नाजूक शरीर होतं तिचं. छे छे, आमचे प्रेम कधीच कमी होणं शक्यच नव्हतं. आम्ही दोघे एकमेकांना इतके चांगले समजू शकत होतो. इतर जोडप्यांप्रमाणे आम्हाला एकमेकांचा कधीच कंटाळा आला नसता. आमची कधीच भांडणेही होणार नाहीत. कारण एकमेकांच्या सुखाचाच विचार आम्ही प्रथम करत असतो. त्यासाठी काय वाटेल ते करणार होतो. आजवर कुणी केले नसेल तेवढे उत्कट प्रेम वैजू माझ्यावर करत होती. आणि मी तर केवळ तिच्या प्रेमाखातर उरलेले आयुष्य वेचायचे ठरवले होते. सारे आयुष्य, अजून सारे आयुष्य जायचे होते. आजची रात्र त्या आयुष्यातील पहिली रात्र. आज रात्री दोघांचेही जिणे नव्याने सुरू होणार होते. प्रेमाची पहिली रात्र. घडी थांबला आणि मी विचारातून भानावर आलो. वाट संपली होती. ते घर आमच्या समोर उभे होते. पंख मिटून एखादी घार बसावी तसे ते घर काळोखात दिसत होते. पण त्या घारीची नजर समोर होती. भक्ष्याकडे एकटक पाहावं अगदी तशी. घरात एक दिवा लुकलुकत होता. त्यामुळेच कदाचित असा भास होत असावा. पण माझ्या अपेक्षेप्रमाणे घर रिकामे नव्हते, झोपलेले नव्हते. ते जागत बसले होते. एक डोळा उघडा ठेवून जागत बसले होते. आमच्यासाठी. शेजारीच एक मांगर होता. गड्याने आम्हाला जेमतेम ती जागा दाखवली. कंदील माझ्या हातात दिला आणि लगेच बरोबर आणलेली चूड पेटवली. काही न बोलता तो ती पेटती चूड घेऊन वळला. आम्ही दोघेही त्या चुडीच्या लसलसल्या ज्वालांकडे पाहत राहिलो. थोडे अंतर गेल्यावर चुडीचा प्रकाश थांबलेला दिसला. आमचे काय झाले हे पाहण्यासाठी बहुधा. क्षणभरात तो प्रकाश चालू लागला. लवकरच त्याला काजव्या एवढा बारीक ठिपका झाला आणि तोही दिसेनासा झाला. त्या काळोखात आम्हाला केवळ कंदिलाच्या सोबतीनं सोडून तो एकाएकी निघून गेला असल्यामुळे किंवा या परक्या घराच्या आवारात असल्यामुळे कशानं कोण जाणं, पण थोडा वेळ उडालेले दडपण पुन्हा मनावर आलं. जीव काहीसा घाबरल्यासारखा झाला. मी कंदील उचलला. आम्ही दोघेही मांगराच्या दरवाजापाशी गेलो आणि दार ठोठावले. उत्तर नाही. पुन्हा दारावर थाप मारली. दार एकदम भक्कन उघडले. आत काळोख होता. कुणी दिसत नव्हतं आणि दोघेही विलक्षण डचकलो. आमच्या पाठीमागे एक माणूस उभा होता.
तो फार खंगलेला दिसत होता. त्याची दाढीही वाढली होती. डोळे विचित्र रीतीने चमकत होते. बहुधा हाच हॉटेल मालकाचा भाऊ असावा. आम्ही आज रात्री या घरात राहणार आहोत. शांतता असह्य झाल्यामुळेच मी काय पण बोलून गेलो आणि एकाएकी एक विचित्र प्रकार घडला. तो मनुष्य जागच्या जागी खाली बसला. त्याने आमचे दोघांचे पाय धरले. मी त्याला उठवले. आम्हा दोघांनाही अतिशय अवघडल्यासारखं झालं. तो माणूस 50शीचा तरी दिसत होता. त्याने आमच्यासारख्या तरुणांच्या पाया पडावं याला कारण तरी काय? पण या संदर्भात काही बोलणं मोठं अडचणीचं होतं. म्हणून मी काही न बोलता मालकांची चिठ्ठी पुढे केली. त्याने ती वाचली. तो घराच्या दिशेने चालू लागला. आम्ही त्याच्या मागून चालत होतो. त्याच्या मघाच्या वागणुकीचा बराच धक्का वैजूला बसला असावा. तिचे पाय अजून लटलटत आहेत असंच वाटत होतं. घराचे दार उघडेच होते. 4 पायऱ्या चढून जाताच आम्हाला एक दिवाणखाना लागला. घर तसे पलीकडेच बांधलेले असावे. बांधकाम चांगल्या अवस्थेत होते. बांधण्याची पद्धत काहीशी जुनाट होती. कदाचित या भागातली घरं अशीच असावीत. घरात माणसांचा वावर नसावा. पण तरीही दिवाणखाना विलक्षण टापटिपीने ठेवलेला दिसत होता. कदाचित मालकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा भाऊ तितक्या दक्षतेने घराची देखभाल करीत असावा. दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यातून एक जिना माडीवर गेलेला होता. माडीवरच्या एका खोलीत दिवा लागला होता. मघाशी दिसलेला उजेड कुठून येत होता हे आत्ता लक्षात आलं. दिवाणखाना ओलांडून आम्ही माडीवर गेलो. दिवा लावलेला त्या खोलीत. तिथं आमची झोपायची खोली होती. त्यानं खोलीचं दार उघडलं आणि हात पुढे करून आम्हाला आत जायला सुचवलं. मी खोलीत पाऊल टाकलं. मला आश्चर्याचा धक्का बसला. खोलीत एक प्रशस्त पलंग होता आणि पांढरी शुभ्र बिछायत घालून तो जणी आमच्यासाठी सुसज्ज केला होता. मालकाचा भाऊ फार वेळ आमच्यासोबत थांबलाच नाही. त्याने आमची फारशी चौकशी देखील केली नाही. आम्हाला खोली दाखवून तो लगेच परत फिरला. त्याचे वागणे मला फार चमत्कारिक वाटत होतं. पण एका दृष्टीने ते आमच्या सोयीचंच होतं. म्हणूनच मी त्याची फारशी दखल घेतली नाही. दुसऱ्या एखाद्या इकडच्या तिकडच्या गोष्टी बडबडत बसला असता आणि मला तर ते मुळीच परवडलं नसतं. एका गोष्टीचं मात्र राहून राहून नवल वाटत होतं. त्या खोलीत आमची व्यवस्था फार चोख केली होती. अगदी पिण्याच्या पाण्यापर्यंत सारे काही जागच्या जागी. पण आता नवल करीत बसायला सवडच नव्हती. ज्या कोणीही सारे केले त्याला धन्यवाद देऊन मी कपडे उतरू लागलो. एकदम माझे लक्ष वैजूकडे गेलं. ती एखाद्या पुतळ्यासारखी तिथल्या नक्षीकाम केलेल्या चिमुकल्या खुर्चीवर बसली होती. काय ग, झोपायला नाही यायचं का? मी शक्य तेवढ्या मृदूपणे विचारलं. ती काहीच बोलली नाही. वैजू, ए वैजू, मी किंचित घाबरून हाक मारली. तिने काहीच उत्तर दिले नाही. मी तिच्याजवळ गेलो. तिची हनुवटी धरून चेहरा वर केला. तिनं माझ्याकडं पाहिलं. अगदी तिनवाणं पाहिलं. तिच्या नजरेत भीती साकळली होती. एखाद्या निसरड्या कड्यावर उभं राहून एखादं मूल जसं पुढे मागे कोणीही पाऊल टाकायला घाबरेल अशा भीतीनं गोठून तिची हालचालच थांबली होती. मी तिला मिठीत घेतलं. तिने असहाय्यपणे माझ्या छातीत मान खुपसली. मी हलके हलके तिच्या पाठीवर थोपटीत राहिलो. चल, वेडी काय ग तू? असे काही बाई धीर देण्याने तोंडानं बडबडत राहिलं. ती काही बोलली नाही. पण कुठल्याही क्षणी तिच्या तोंडून हुंदका फुटला असता. तशाच अवस्थेत आम्ही कितीतरी वेळ राहिलो. आता एक गोष्ट माझ्या लक्षात येऊन चुकली. या बिछाण्यावर झोपायची वैजूला भीती वाटत होती. मी पुरुष होतो. कुठल्याही बिछाण्यावर का होईना पण आराम करावा एवढीच माझी इच्छा. पण ती स्त्री होती. दुसऱ्याच कोणीतरी घालून ठेवलेल्या शय्येवर पटकन अंग टाकणं तिला कठीण जात होतं. मी तिच्या कलाने घेण्याचं ठरवलं. कुठल्याही कारणासाठी आज रात्री तिला दुखवण्याची माझी तरी तयारी नव्हती. मी खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. बाहेर सारे शांत होते आणि एकदम चंद्रोदय झाला. झाडांचे शेंडे चकाकू लागले. राखाडी जमिनीवर सावल्या हलू लागल्या. पहाडाची कडा राखेने सावरल्यासारखी झाली.
झुडपे दबा धरून बसलेल्या माणसांसारखी दिसू लागली. माझ्याने ते दृश्य बघवेना. मी खिडकी लोटून घेतली आणि आत वळलो. वैजू पलंगावर बसली होती. मी दिवा मालवून टाकला आणि तिच्या शेजारी जाऊन बसलो. तिनं चटकन माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. काही क्षण मी तसेच जाऊ दिले. मग हलकेच तिचे डोके उशीवर ठेवले. त्याच उशीवर डोके ठेवून मी तिच्या अगदी निकट झोपलो. ती काही बोलत नव्हती, पण मला समजत होते. तिच्या मनावरचे दडपण हळूहळू कमी होत होते. मी तिच्या केसांवरून हात फिरवत राहिलो. गालांवर हलकेच थोपटीत राहिलो. मग हलक्या हलक्या हातांनी मी तिच्या अंगावरचे कपडे दूर केले. ती आपण होऊन माझ्या कुशीत शिरली, थकलेल्या, भ्यालेल्या आणि नंतर विसावलेल्या पाखरासारखी. किती नाजूक जीव हा! आजपासून जन्मभर मला त्या जीवाला जपायचं होतं. मी माझी मिठी बळकट केली. आम्हा दोघांची शरीरं पूर्ण उघडी होती, कुठल्याही बंधनापासून मुक्त. केवळ शरीरांचीच जाणीव शिल्लक होती. त्यात ढडढडणारी मनेसुद्धा एकच होऊन गेली आणि आता शरीर देखील. कोमल, मृदू आणि तापलेले असे शरीर जणू स्पंदन करत होतं. माझे ओठ वैजूच्या ओठांच्या पाकळ्यांवरून पुन्हा घासले जात होते. हातांना मऊ, नाजूक पण ढगधगता स्पर्श होत होता. आमची ही मिठी या क्षणी होती खरी, पण हा क्षण कायम राहणारा होता. आम्ही वेगळी कधीच नव्हतो, कधी होणारही नव्हतो. शरीर एकच होते आणि मनही एकच होते. एकच एक लसलसीत केसरी पिवळी दाहक ज्योत पेटली होती. ही ज्योत तेवढीच बाकी होती. बाकी या जगात दुसरे कोणतेच अस्तित्व नव्हते. एकाएकी खिडकी उघडली. थंड वाऱ्याचा एक बर्फासारखा झोत आत आला. आमची अंगे शहारली. वैजूच्या ओठातून एक अस्फुट चित्कार गेला. मला एक अस्फुट धडधड ऐकू येऊ लागली. ती कुठून येत होती कुणास ठाऊक, पण अगदी अस्पष्ट, अंधूक आणि फार फार लांबून आल्यासारखी. कदाचित माझ्या रक्तातून आल्यासारखी. हळूहळू ती धडधड वाढत होती. तिचा नाद, तिचा वेगही वाढत होता. कुणीतरी माझ्या रक्तात पडघम वाजवत होतं. माझे रक्त उसळत होतं. माझी बोटे वैजूच्या खांद्याशी होती. हळूहळू ती वर सरकू लागली. मी उठून बसलो. दोन्ही हात मी वैजूच्या गळ्यावर दोन्ही बाजूंनी दाबू लागलो. हातांची पकड क्षणोक्षणी गच्च होऊ लागली. मेली पाहिजे, ती मेलीच पाहिजे. एवढीशी नाजूक ही मान, ही आवळली जायला काय उशीर. ती आवळली जाईल, एका बाजूने कलंडेल आणि तेव्हाच मला समाधान वाटेल. मग मी पोटभर हसेन, तृप्त होऊन. किती दिवसांपासून मी ही संधी शोधतोय. किती दिवस हा द्वेष माझ्या छातीशी जळतो आहे निखाऱ्यासारखा. एवढीशी ही मुलगी, एखाद्या फुलासारखा देह, पण तो नुसत्या काट्यासारखा ठसठसतोय माझ्या काळजात. ती मेलीच पाहिजे, नाहीतर माझं जीणं बर्बाद होऊन जाईल. मी हात अधिकाधिक गच्च आवळले. आणि कशी काय जाणो, पण वैजू उठून बसली. सारा जोर एकटवून तिनं मला बाजूला ढकललं. उघड्या दारातून ती पळत सुटली. मी तिच्या मागे गेलो नाही. मी तसाच बिछाण्यावर पडलो. दात ओठ खात चादर ओरबडू लागलो. ती कुठे गेली असेल, कुठे का जाईना सटवी. माझ्या हातून तर सुटली. आता दुसरी संधी पुन्हा कधी मिळेल कोण जाणे. पण मिळालीच तर आत्ताच्या सारखा अजाळपणा करून चालायचा नाही. जिवंत ठेवून चालायचं नाही सालीला. प्रमाणाबाहेर घेतलेले मद्य भिनभिनत डोक्यात चढावे तसे हे विचार माझ्या डोक्यात घण घालत राहिले. ओरबाडून चादरीच्या चिंध्या करायच्या तेवढ्याच मी बाकी ठेवल्या. आणि एकदम एका चाहुलीनं मी वळलो. वैजूचा खंजीर उगारलेला हात हवेतल्या हवेत राहिला. काय भयानक दिसत होती ती. तिच्या अंधावर एक चिंधूकही नव्हतं. सगळे केस सुटून खाली आले होते. डोळ्यात सूड माखला होता. खिडकीतून आत आलेल्या चांदण्यात उजाळलेला तिचा तो अवतार पाहून कुणी भीतीने जागच्या जागी गार झाला असता. क्षणभरात मी हे सारे पाहून घेतले. दुसऱ्या क्षणी मी तिच्या अंगावर झेप घेतली आणि तिचा हात पकडला. मी जसजसा तो हात पिळवटीत राहिलो तसतशी ती वेदनेने विव्हळत राहिली. अखेरीस तिने तो खंजीर हातातून टाकला
आणि धापा टाकत भिंतीशी उभी राहिली. मी तो खंजीर उचलला आणि खिडकीबाहेर लांब भिरकावून दिला. खोली बाहेर आलो आणि कठड्याशी श्वास घेण्यापुरता उभा राहिलो. आणि इतका वेळ लक्षात न येणारी गोष्ट प्रथमच माझ्या लक्षात आली. दिवाणखान्याच्या मध्यभागी एक मोठे झुंबर प्रकाशत होते. मला पक्के आठवत होते. आम्ही दिवाणखान्यात पाऊल टाकलं तेव्हा ते झुंबर इथं नव्हतं. हिरवट निळसर असा लख्ख उजेड होता त्या झुंबराचा. झुंबर मोठे भपकेबाज होते. सबंध दिवाणखानभर त्या काचांनी लक्षाविध प्रतिबिंबे नाचत होती. मी उभा होतो त्या भिंतीला झुंबराची दोरी बांधलेली होती. मला एक कल्पना सुचली. मी त्या दोरीची पक्की गाठ सोडवली आणि हलकेच ती दोरी हलवून पाहिली. दोरी हलताच झुंबर हलत होतं. मी ती दोरी तात्पुरती खिळ्याला बांधून ठेवली. मग मी परत खोलीत गेलो. वैजूच्या समोर उभा राहिलो. ती पलंगावर बसली होती. मी तिला खसकन उठवलं आणि म्हटलं, निघ इथून, चालती हो. तिने एकवार माझ्याकडे पाहिलं, विलक्षण द्वेषाच्या आणि सोड घेण्या नजरेनं. मग ती खोली बाहेर पडली आणि माडी उतरू लागली. मी खिळ्याची दोरी सोडली, हातात धरून ठेवली. वैजू पायऱ्या उतरली आणि दिवाणखाना ओलांडू लागली. मी हातातली दोरी सोडून दिली. क्षणभर झुंबर हिंदकळलं आणि अफाट वेगानं खाली आलं. त्याच्या प्रचंड आवाजात वैजूची किंकाळी देखील ऐकू आली नाही. खाली काचांचा खच पडला होता आणि त्यात वैजूचा देह पसरला होता. मेली, अखेरीस मेली. माझ्या अंतकरणात हर्षाच्या उकाळ्या फुटू लागल्या. त्या विनाशाकडे मला एकदा जवळून नजर टाकायची होती. मी खाली उतरून आलो. त्या काचांमधून एक एक पाऊल टाकत मोठ्या दक्षतेने मी वैजूकडे गेलो आणि खाली बसलो. एकदम माझ्या डोळ्यासमोरून अंधारून आल्यासारखं झालं. मला भोवळ आली. भान हरपून मी तिथंच कोसळलो, वैजूच्या शेजारी. मला जाग आली तेव्हा सारा दिवाणखाना सकाळच्या उजेडानं भरून गेला होता. क्षणभर आपण कुठे आहोत, काय झालं, काहीच समजेना. दुःखद होतं, पण एक एक करता सारेच आठवलं. आमची झोपायची खोली, मी वैजूचा प्राण घेण्याचा केलेला प्रयत्न, तिने उगारलेला खंजीर, काय भयंकर स्वप्न. पण ते स्वप्न म्हणावे तर मी इथे कसा, या दिवाणखान्यात नुसत्या रिकाम्या जमिनीवर. आणि वैजू, झुंबर, ते मी खाली सोडले, वैजूच्या डोक्यात पडेल अशा रीतीनं. आणि मग ती, म्हणजे मी खरंच वैजूचा प्राण घेतला. वैजू, मी ओरडतच उठून बसलो. वैजू शेजारीत पडली होती. मी तिच्याजवळ गेलो. तिचे खांदे धरून तिला गदगदा हलवीत म्हणालो, वैजू. तिने सावकाश डोळे उघडले. क्षणभर काय चालले आहे तिला काहीच समजेना. दुसऱ्या क्षणी ती भानावर आली. मला मिठी मारून स्पुंदू लागली. काल रात्री काही क्षण मी तिचा भयंकर द्वेष केला होता. ती देखील त्या भयानक अनुभवातून गेली होती. एकमेकावर एवढे उत्कट प्रेम करत असताना असल्या जळक्या द्वेषाचा अनुभव असह्य होता, मन भाजणारा होता. असं करवलं, आणि तेही माझ्यानं. आम्ही दोघेही हाच प्रश्न पुन्हा पुन्हा स्वतःला विचारत होतो. गाढ मिठीत, स्पुंदत, का हे भयंकर स्वप्न पडलं आपल्याला. पण स्वप्न म्हणावं तर ते दोघांनाही एकाच वेळी कसं पडलं, शिवाय दोघांचेही तपशील कसे जुळले. आम्ही दोघेही झोपण्याच्या खोलीऐवजी इथं दिवाणखान्यात कशी. पण ते खरे होते. पण हे खरे म्हणावे तर वैजू जिवंत कशी, आणि दिवाणखान्यात काचेचा एक तुकडाही शिल्लक नव्हता. फुटलेल्या झुंबराचा नाव निशाण नव्हता. आम्ही वर गेलो. अंगात कपडे चढवले, सामान घेतले आणि मांगराशी जाऊन बाहेरूनच येतो म्हणून सांगितलं आणि तडक ते घर सोडलं. हॉटेलवर पोहोचतात मालक आमच्या स्वागतासाठी हसत हसत पुढे झाले. चहा घेतानाच ते म्हणाले, कालची रात्र चांगली होती ना. मी म्हणालो, मालक, तुम्ही मला काल त्या घराविषयी तसं का सांगितलं. मालक ओशाळल्याप्रमाणे हसले. खरं सांगू, त्या घरात तसं काही आहे की नाही मलाही माहीत नाही, पण तुम्ही शक्यतो तिथं जाऊ नये अशीच माझी इच्छा होती. पण का. माझा भाऊ, तो वेडसर आहे.
तसा त्याचा उपद्रव नसतो, पण तरी पण खात्री देता येत नाही. आणि काही क्षण थांबून ते पुन्हा म्हणाले, तसं तो पहिल्यापासून वेडसर नव्हता. गेल्या काही वर्षातच त्याची अशी अवस्था झाली आहे. त्या घरात राहणाऱ्या जोडप्याकडं तो मॅनेजर म्हणून काम करत होता. ते लोक श्रीमंत होते. पुरुष जुन्या सरदार घराण्यातला होता. माझ्या भावाची त्या दोघांवर विलक्षण भक्ती. ती दोघं गेली आणि त्याची ही अवस्था. मेंदूला धक्काच बसला त्यानं. कशानं गेली? पहिल्या दोघांचं फार प्रेम होतं, पण नंतर अजिबात पटेनासं झालं. एकमेकांना पाण्यात पाहायची, कित्येकदा एकमेकांना खून करण्याचा प्रयत्न करायची. अखेरीस त्यांना दिवाणखान्यातला झुंबर तिच्या डोक्यात पाडून तिला ठार मारलं. भयंकर, फार भयंकर. हे ऐकायला भयंकर वाटत होतं. आम्ही ते प्रत्यक्ष जगलो होतो. त्यानंतर त्याचं काय झालं कुणास ठाऊक नाही. तो परागंदा झाला. कोणी म्हणतात त्यानं आत्महत्या केली. आमच्या भावाला मात्र हे समजूच शकत नाही. तो रोज सारं घर पूर्वीसारखं लावून ठेवून वाट पाहत असतो त्यांच्या येण्याची. पण आता ती कसली परत येतात? ती आता या जगातच नाहीत. ती दोघे या जगात नाहीत, पण त्यांचा आसुरी द्वेष त्या घरात भरून पडला आहे. त्यांच्या नश्वर देहांना तो पुरून उरलाय तो देश. सारे वातावरण विषारी झालं आहे त्या द्वेषानं. त्या घरात येणाऱ्या शरीरात तो द्वेष भिनेल. पुन्हा पुन्हा तो विद्रूप आकार धारण करील. ती दोघं तशी मेली म्हणून लोक घाबरतात. त्यांना वाटतं अजूनही त्यांची पिशाच्च त्या घरात वावरत असतील. तुम्हाला तसलं काही दिसलं नाही ना? मी वैजूकडं पाहिलं, तिनंही माझ्याकडं पाहिलं. शरीरात भिनलेल्या त्या भयानक विषाची आठवण आता फक्त आमच्याबरोबर राहणार होती. मी सावकाश म्हणालो, नाही, तसं काहीच आम्हाला दिसलं नाही.